नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत भाकरवडी. तर चला सुरुवात करूया. यासाठी आपण सारण तयार करायचं आहे. 2 चमचे तीळ, 2 चमचे धनापूड, 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा जिरे आणि लाल तिखट घेतलेले आहे मी 3 चमचे, बेडगी मिरची आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला हे आधी सर्व भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडीशी चिंच मी पाण्यात भिजत ठेवलेले. हे जास्त भाजायचं नाही, थोडंसं गरम करायचं आहे. फक्त आपल्याला बारीक व्यवस्थित झालं पाहिजे. पूर्ण बारीक करायचं नाही सारण. आपल्याला थोडंसं गर्भ असं ठेवायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. ह्याच्यात आपल्याला लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मी 1 चमचा आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं पूर्ण पेस्ट करायचं नाही, बारीक करायचं नाही, थोडंसं मोठं ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं सारण व्यवस्थित दिसेल. आता हे चिंचेचं मी व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं उकळी आल्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि मीठ आणि थोडंसं गूळ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि एका गाळणीत गाळून घ्यायचं आहे. हे आपल्याला स्टफिंग आपलं ह्याचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला भाकरवडीसाठी मैदा मळून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी 2 कप आपण मैदा घेतलेला चाळून घ्यायचा आहे. ह्याच्यात चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा चोळून घालायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आपलं 4 टेबलस्पून थंड तेल घालायचं आहे. 2 कप मैद्यासाठी 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला चोळून घ्यायचं आहे मैदा आणि तेल लावलेलं आहे पण व्यवस्थित अगदी चोळून घ्यायचं आहे. सर्व मैद्याला पण हे तेल लावून घ्यायचं आहे एकसारखं. अशी आपल्याला मूठ तयार झाली पाहिजे. चोळून झाल्यानंतर हे बघा, अशी मूठ झाली पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित मैदा मळून होईल आणि भाकरवडी एकदम खुसखुशीत होतील. थंड पाणी घ्यायचं आणि मैदा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे, अजिबात पातळ करायचं नाही. हे अशा पद्धतीने एकदम घट्ट करायचं आहे आणि 5 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकसारखा. थोडंसं अगदी पाण्याचा हात घेतलेला आहे मी मळायला यावा यासाठी आणि मर्दून झाल्यानंतर एकसारखं 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मर्दून घ्यायचं आहे आणि मर्दून घेतल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. एक अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर तयार करण्यापूर्वी ह्याला एकदा तेल लावायचं आहे. 1 चमचा मी तेल घातलेलं आहे आणि थोडंसं मर्दून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर ह्यात थोडंसं मर्दून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. ह्याचे आपल्याला लाथिंबी लाटून घ्यायचे. आता मी पोळपाटावर लाथिंबी लाटणार आहे, त्याच्या मापातच मी गोळा तयार करून घेतलेला आहे. एकसारखं गोळे तयार करून घ्यायचे आणि चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचे लाथिंबी. ह्याला अजिबात पीठ लागत नाही, कारण आपण ह्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे, त्याच्यामुळे हे बिना पिठासुद्धा लाटता येत. हे बघा, एवढी जाडसर मी लाथिंबी ठेवलेली आहे. आता ह्याच्या मी कडा कापून घेणार आहे. चौकोनी आकाराचं मी तयार करून घेणार आहे. तुम्हाला हवं असलं तर गोलसुद्धा करू शकता. आता दोन्ही बाजून थोडंसं जागा ठेवून मी हे चिंचेचा कोळ लावून घेणार आहे. चिंचेचा कोळ लावल्यामुळे आपल्याला भाकरवडीला आंबट गोड अशी टेस्ट लागते आणि आपली भाकरवडी टेस्टला चांगली लागते. थोडंसं हलक्या हाताने आपण हे पसरून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला सारण घालायचं आहे. सारण घातल्यानंतर एकसारखं सारण घालायचं आणि ह्याच्यावर आपल्याला थोडंसं लाटण्यानं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे सारण व्यवस्थित लाथिंबीला चिटकेल आणि आपली ज्यावेळेला फोल्ड करेल त्यावेळेला हे सारण अजिबात बाहेर येणार नाही. नंतर कडेला थोडंसं पाणी लावायचं, पाणी लावायचं तर लागणार नाही आणि हे आपल्याला दाबून घ्यायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. फोल्ड करताना आपण थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली रोल व्यवस्थित होईल, मोकळा राहणार नाही आणि आपली भाकरवडी अशी फुटणार नाही. व्यवस्थित फोल्ड करायचा आणि शेवटला सुद्धा थोडंसं दाबून घ्यायचं आणि चिटकून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं हातानं आपल्याला थोडंसं रोल करायचं एकसारखं
म्हणजे आपली भाकरवडी व्यवस्थित चिटकून बसेल, आतच सारण व्यवस्थित. दोन्ही एजेस कापून घ्यायचे आणि आपल्याला भाकरवडी मी छोट्या आकाराची कापून घेतलेली, म्हणजे आपल्याला पटकन तळेल आतपर्यंत आणि खुसखुशीत होईल एकदम. ह्या मापात मी कापून घेतलेले आणि कापून झाल्यानंतर हे थोडंसं आपल्याला असं थोडंसं अंगठ्यानं थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही आणि वडीसुद्धा अशी पसरणार नाही. अशी व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर तळताना आपली वडी अजिबात फुटणार नाही. आता दुसऱ्या लाटिंबी मी गोल केलेली आहे, ह्याच्या मी अजिबात कडा कापलेल्या नाहीत आणि व्यवस्थित सारण भरून हे फोल्ड केलेलं आहे. आपल्या भाकरवड्या करून झाल्या की थोडा वेळ आपण ह्या थोड्याशा तशाच ठेवायच्या उघड्या, त्याच्यामुळं थोड्याशा सुकल्या की आपले हे व्यवस्थित तळून होतील आणि सारण अजिबात बाहेर येणार नाही भाकरवडीतलं. आता आपल्या सगळ्या वड्या तयार करून झाल्यात. हे बघा, सगळ्या वड्या मी एकाच वेळी तयार करून घेतलेल्या. पहिल्यांदा जे केलं पहिली बॅच ते आपल्याला तळून घ्यायचे. तेल मीडियमच ठेवायचं आहे, एकदम फुल गॅसवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या नाहीत. वड्या घातल्यानंतर सुद्धा गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि आपल्याला एकसारखं हलवून घ्यायच्यात वड्या. पूर्ण आपल्याला एकसारखं तळायच्या वड्या आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या वड्या आतून एकदम खुसखुशीत तयार होतील आणि एकसारख्या तळून निघतील. हे बघा, सोनेरी रंग असा आल्यानंतर आपल्याला हे वड्या काढून घ्यायचे. हे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या वड्या तयार झाल्या आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.